नमस्कार. तर आपली जी शृंखला चालली होती की मानवी मन याविषयी, तर त्याविषयी आपण आज थोडं बोलणार आहोत. तर मानवी मन हा एक जरा विषय म्हणजे थोडा क्लिष्ट आहे. तर समजणं एखाद्या व्यक्तीच्या मनातील समजणं अत्यंत कठीण असतं. तरी आपण तो थोडं बोलूया. तर मानवी मनामध्ये सत्व, रज आणि तम असे 3 गुणांनी युक्त मानवी मन असतं. तर सत्वगुणाचा जो व्यक्ती असतो तो सत्वगुण कसा आहे, प्रकाशक आहे, म्हणजे तो ज्ञानमय आहे. ज्या व्यक्तीला म्हणजे तो परोपकाराची भावना असते, इतरांशी सहानुभूती असते आणि तो सगळ्यांना मदत करत असतो, असा व्यक्ती सत्वगुणात्मक सिद्ध होतो. आणि तमगुणात्मक म्हणजे तम म्हणजे अंधार. ज्या व्यक्तीच्या मनावर अंधार असतो म्हणजे तम असतो, असा व्यक्ती अनेक प्रकारची दुष्कर्म करतो आणि लोकांविषयी वाईट बोलतो किंवा एखाद्याविषयी काही चुकीचं बोलत असतो आणि त्याला त्याचं काही वाटत नाही, असा तमगुणात्मक सिद्ध होतं. आणि रज जो गुण आहे तो प्रेरणा देणारा आहे, दोघांच्या मधला आहे, दुवा साधणारा आहे. तो या दोघांनाही प्रेरणा देत असतो. जर रज अधिक असेल तर सत्वगुणांच्या बाजूने जातो आणि सत्वाला अधिक प्रेरित करतो. आणि रज जर अधिक वाढला तर तो तमाला देखील, तम आणि रज जर मिळाले तर तो अधिक तमगुणात्मक अंधकारमय त्याचं मन होतं आणि त्याला काही सुचत नाही आणि तो काही दुष्कृत्य करून बसतो.